आमदारकीसाठी शड्डू ठोकलेल्या समरजित घाटगेंना कागलमध्ये एकाकी झुंज द्यावी लागणार अशी चिन्ह आहेत। कारण माजी खासदार संजय मंडलिकांनीही पाठिंबा दिल्याने हसन मुश्रीफ यांचं पारडं जड झालं। त्यामुळे भाजपचे नेते समरजित घाटगे एकला चलोच्या भूमिकेत असणार की तुतारी हाती घेणार याची आता उत्सुकता आहे। पाहूयात हा एक रिपोर्ट। संजय मंडलिक मुश्रीफांच्या पाठीशी, घाटगे एकाकी वाजवणार तुतारी। विधानसभेत घाटगेंचा मुश्रीफांविरोधात शड्डू। कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभेचं रण जिंकण्यासाठी कंबर कसलेले भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांच्या समोरील अडचणी आता वाढतच चालल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागलमधून मंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले समरजित सिंह घाटगे कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। पहिल्यांदा माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी कागलमधून माघार घेत मुश्रीफांना जाहीर पाठिंबा दिला। आता माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्या एका कार्यक्रमात हजेरी लावून त्यांच्या पाठीशी उभे राहिले। मंडळी सुद्धा हे विभागामध्ये आहेत आणि निश्चितपणाने या शासनाच्या वतीने मुश्रीफ साहेबांच्या वतीने जे काम त्या कागल तालुक्यामध्ये झालेलं आहे त्या कागल तालुक्यामध्ये काम विचारात घेऊन या पुढच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी। लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना हसन मुश्रीफ आणि घाटगे गटाकडून अपेक्षित मदत झाली नाही असा आरोप होत होता। त्यामुळे विधानसभेला मंडलिक कोणती भूमिका घेतात याबाबत उत्सुकता होती। मात्र आता त्यांनी पाठिंबा दिल्याने हसन मुश्रीफ यांचं कागलसाठी पारडं आणखी मजबूत झालंय। दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून समरजित घाटगे यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहे। त्यांनी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यामुळे पुढील काही दिवसात समरजित एकला चलो रे भूमिका घेऊन अपक्ष लढणार आहेत की हातात तुतारी घेणार आहेत याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।